आता पुढची महत्त्वाची बातमी आहे। डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली। 25 वर्षांपासून रखडलेल्या मार्गाच्या सर्वेक्षणाला अखेर केंद्राने मंजुरी दिली। तर यासाठी केंद्राकडून 2.5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। या रेल्वे प्रकल्पामुळे पालघरमधल्या आदिवासी नागरिकांना रोजगार मिळेल आणि त्यांचं स्थलांतरण थांबेल असा विश्वास खासदार सावरांनी व्यक्त केला। तसंच या प्रकल्पाबाबतची सर्व माहिती पालघरचे खासदार हेमंत सावरांनी। कागदपत्राची मला लिस्ट पाठवत आहे, काही कागदपत्र नाशिक आणि डहाणू दोन मोठ्या शहराला हा विकासात्मक असा एक रूप देता येईल आणि आपण बघतो की सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्या भागाला एक चांगली विकासात्मक दिशा मिळेल आणि दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होईल आणि आदिवासी भाग जो जव्हार मोखाडा जास्त आपण कुपोषित तालुके म्हणून ओळखला जातो, तर याला एक चांगलं स्वरूप येऊन विकासाचं जर दिशा मिळाली तर नक्कीच कुपोषण सुद्धा कमी होईल असं मला वाटतं।